तर आज या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं सकल गोरबंजारा समाज धाराशिवच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार. आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की येत्या 8 ऑक्टोबर 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव शहरामध्ये संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण आसपासच्या बंजारा समाज बांधवांना आव्हान करण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे. या माध्यमातून 8 ऑक्टोबर 2025 रोजी ST प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जो महामोर्चा आयोजित केलेला आहे त्या महामोर्चासाठी समाज बांधवांना सर्व स्तरामधून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान हे संपूर्ण आरक्षण कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. 8 तारीख आहे. समाजामधील बांधवांना विनंती आहे की आपण कामं वगैरे आपले असू शकतात, परंतु येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्यासमोर सध्या उरलेला नाही आहे. तेव्हा या संघर्षाच्या आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि हा लढा आपण प्रचंड मोठा करून सरकारपर्यंत आपल्या मागण्या सरकारने दखल घ्यावी अशा स्वरूपाचा मोर्चा आपल्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे, आपल्या संघर्षाची दखल घेतली पाहिजे आणि येणारी जी पिढी आहे ती पिढी सुजलाम सुफलाम झाली पाहिजे. याच्यासाठी आपला जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे. एक दिवस समाजासाठी देऊयात, एक दिवस येणाऱ्या पिढीसाठी देऊयात, एक दिवस आरक्षणासाठी देऊयात आणि मनामन एकच गोष्ट आपण ठरवायची आहे की एकच मिशन ST आरक्षण. धन्यवाद. आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं जे 8 तारखेला महामोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी आज पत्रकार परिषद आपण सगळे या पत्रकार परिषदेसाठी आला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. तुमचं कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू. खरं तर हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आणि आमची रास्त मागणी आहे संविधानिक आणि वेगवेगळ्या राज्यांनी शिफारस केल्यामुळे आणि बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये समावेश होऊ शकतो त्यासाठी हा महामोर्चाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यासाठी संपूर्ण आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधवांना आम्ही आवाहन करतो सकल गोर समाजाच्या वतीनं की येणाऱ्या उद्याच्या बुधवारी 8 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता महामोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी बंजारा समाजाने मोठ्या संख्येने आणि जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनी आहेत ह्या आपल्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावे असं आपल्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. सकल गोर बंजारा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं बुधवार 8/10/2025ला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर जो भव्य मोर्चा निघणार आहे याचा उद्देश आपल्याला माहीत आहे की गेल्या 10-20 दिवसामध्ये समस्त महाराष्ट्रामध्ये एक पांढरं वादळ रस्त्यावर उतरलेलं आपल्याला दिसतंय. हा समाज खूप संयमी आहे पण तेवढंच सरकार आम्हाला आक्रमक होण्यासाठी मजबूर करते असं मला वाटतंय आणि म्हणून धाराशिव जिल्हा सकल बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती बुधवार 8/10/2025ला आम्ही भव्य मोर्चा या ठिकाणी काढायचं ठरवलं आहे. मोर्चाचं निवेदन असं आहे की राजमाता जिजाऊ चौक, बार्शी नाका, आंबेडकर चौक, शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाचं राहणार आहे. मला या निमित्तानं शासनाला सुद्धा आवर्जून सांगायचं आहे की आता ह्या समाजाचा अंत पाहू नका. कारण सिटी बेरारपासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1871 पासून 1948 पर्यंतच्या जेवढ्या गॅजेटेड, जेवढ्या नोंदी, जेवढे आयोग झाले त्या सर्वांमध्ये
बंजारा समाजाचा उल्लेख हा शेड्यूल ट्राईब म्हणून आहे आणि अवेलेबल आम्ही पूर्वलक्षित प्रभावाने होतोच, पण शासनानं आम्हाला दिलेलं नाही. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर आमचा फार मोठा अन्याय झाला. हैदराबादमधून तेलंगणा, आंध्र प्रदेश याची विभागणी झाली, त्यांना पूर्वलक्षित प्रभावाने नैसर्गिक न्यायतत्वाने त्यांना त्या ठिकाणी त्या कॅटेगरीमध्ये ठेवलं, पण या समाजावर महाराष्ट्र शासनाने अन्याय केला आहे. म्हणून आता आमच्या संयमाचा अंत सरकार पाहू नये. मी धाराशिव जिल्ह्यातील तमाम गोर बंजारा बांधवांना, माता भगिनींना, तरुणांना विनंती करतो की आपण एक दिवस काम बंद ठेवून लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून सरकार आपला नोंद घेतली पाहिजे. जय सेवा. आज सकल बंजारा समाजाच्या वतीनं लातूर जिल्हा स्तरावरती भव्य असा मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चामध्ये आमच्या बंजारा समाजाचे कमीत कमी 30,000पेक्षा संख्या जास्त होती आणि मी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होतो. त्याच आधारावर या धाराशिव जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधवांना, बंधू भगिनींना आणि विशेषतः कामगारांना एक कळकळीची विनंती आहे आणि तरुण बांधवांना देखील मी एक विनंती करू इच्छितो की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं संबंध महाराष्ट्रभर जे काही मोर्चे चालू आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं या धाराशिव जिल्हा स्तरावरती होणार आहे. त्या पद्धतीनं जनजागृती देखील आमच्या सर्व बंजारा बांधवांच्या वतीनं झालेली आहे. ज्या प्रकारे इतर जिल्ह्याच्या स्तरावरती मोठ्या स्वरूपामध्ये महामोर्चा निघत आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्या धाराशिव जिल्हा स्तरावरती मोर्चा होणं अपेक्षित आहे. यासाठी मी माझ्या तरुण बांधवांना, बंधू भगिनींना आणि जे काही शेतामध्ये सोयाबीन काढण्यासाठी जे काही बंधू भगिनी चाललेले आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही एक दिवसासाठी आपला काम बंद करणं ही आमची अपेक्षा आहे. कारण का जो आता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर कधीच मिळणार नाही. यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या लढाईमध्ये आपण यायचं आहे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि संबंध बंजारा समाजाच्या वतीनं एक ठराव घेण्यात आलेला आहे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला आमच्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये असो किंवा सभेच्या ठिकाणी असो आम्ही सहभाग न घेऊ देण्याचं असं ठरवलेलं आहे. हे देखील मी आपणास एक सांगू इच्छितो. एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मध्ये लाखापेक्षा जास्त संख्या आहे कारण 164 तांडे आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये. आणि या महामोर्चासाठी आपल्या विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, या महामोर्चाला विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, गोर शिकवाडीचे लढाऊ आपले विजय चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाला मार्गदर्शन करणार आहेत आणि शासनालाही त्यांनी ह्या आरक्षणाविषयी सविस्तर त्यांना अभ्यास पण आहे. आज त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्या 8 तारखेला ते इथे येत आहे. आपल्यामध्ये समन्वय नाही का? हां, आपले जे समोर बसले त्यामध्ये समन्वय नाही का? त्यांनी तिकडे सांगितलं कुठलाही आमदार लोकप्रतिनिधीला आम्ही नाही हे त्यांनी ते नाही म्हणले. त्यांनी बंजारा समाजाचे इतर राजकीय म्हणले. त्यांनी इतर राजकीय बंजारा समाजाचा विषय नाही. आणि आम्ही सगळ्यांनी सर्व पक्ष भेद बाहेर ठेवून समाजासाठी या मोर्चासाठी सकल बंजारा धाराशिवच्या वतीनं आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चाचा आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. किती येतील अशा अपेक्षा आपली? लाखापेक्षा जास्त येतील. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिले आणि तुमच्या आमच्या समोर भारतातील सर्व जनतेच्या समोर लोकशाही पद्धतीचं जीवन जगण्यासाठीचा जो काही अधिकार बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी देऊन गेले, कुठंतरी या शासनाकडे आम्ही एक आशेची किरणे पाहतोय. पण शासन कदाचित ठराविक समाजाला ग्राह्य धरून त्या समाजाला त्यांच्या हक्काच्या मागणीपासून वंचित ठेवलं जाते. मागच्या या 78 वर्षापासून आम्ही पाहतो. स्वातंत्र्य काळाच्या 78 वर्षापासून गोरबंजारा समाजाला ज्या संविधानिक हक्क, ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पुरेशा नाहीत. आणि आम्ही पाहतोय आत्तापर्यंत चळवळीच्या माध्यमातून, राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून असं म्हटलं जातंय कोणत्याही समाजाला जर बळकटीकरण पाहिजे असेल तर तिथं राजाश्रय पाहिजे. पण आम्ही ज्या राजकीय कारकिर्दीवर भरोसा ठेवला ते पण आम्हाला केराची टोपली दाखवली तिथं.
आणि कुठंतरी या गोष्टीचं एक निराशाजनक संताप गोर बंजारा समाज उद्या येणारे 8 ऑक्टोबर दिनांक आणि बुधवार रोजी 2025 या वर्षामधल्या 8 ऑक्टोबर रोजी समाज दाखवून देणार आहे. मला एवढंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाज बांधवाला आवाहन करायचं आहे. आता सर्वच मग आमचे समाज बांधव या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केले. मला एवढंच सांगायचं की समाजाला आवाहन करायचे आता ते सिच्युएशन किंवा ते परिस्थिती राहिलेली नाही आहे. कारण हा मोर्चा, हा काही आंदोलन आहे, हा समाजाचा जनाक्रोश आहे, हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज या मोर्चासाठी प्रवृत्त झालेला आहे. आणि गोर बंजारा समाजाला कुठंतरी या ठिकाणी मान सन्मानाचं जीवन जगण्यासाठी शासनाचा दरवाजा ठोठावण्याची जर वेळ येत असेल तर आम्हाला अजून पण आमच्या मनामध्ये दुःख आहे आणि या शासन प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. म्हणून 78 वर्षापासून समाजाला आरक्षण पाहिजे. कदाचित आमचा समाज शिक्षणापासून कोर्स दूर होता, त्यामुळे आमच्या समाजाला आरक्षणाची जाणच नव्हती, भान पण नव्हतं. पण आत्ताशी कुठंतरी आमच्या समाजातला 1% घटक शिक्षणाकडे ओघवतोय आणि त्या माध्यमातून समाजाला कुठंतरी जनजागृतीच्या माध्यमातून प्रसाराच्या माध्यमातून शिक्षण काय आहे, आरक्षण काय आहे कळालंय आणि त्या माध्यमातून आता समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय. मला या शासनाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, येणाऱ्या 8 तारखेच्या मोर्चामध्ये तर शासनाला कळेलच का गोर बंजारा समाजाचा हा जो काही उद्रेक आहे कशा पद्धतीचा राहील. एवढंच सांगायचं आहे, समाजाचा अंत पाहू नका. समाज खूप मनमिळावू स्वभावाचा समाज आहे आणि स्वाभाविकपणे आम्ही 29 तारखेला जो काही मोर्चा ठरवलेला होता कालच्या, तो मोर्चा आम्ही रद्द करून 8 तारखेला घेण्याचं मागचं एवढंच कारण आहे, धाराशिव जिल्ह्यामधला शेतकरी या पावसाचा जो काही फटका बसलेला आहे, फटक्यामुळे निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि आमच्या निरक्षर किंवा आदिवासी समाज बांधवाकडून एक सद्भावना, एक समाधानकारक विचारसरणी डोक्या मनामध्ये ठेवून आम्ही तो मोर्चा 29चा 8 तारखेला ठेवले, सहानुभूती दर्शवले. याचा अर्थ सरकार असा गैरसमज करून घेऊ नये बंजारा समाज बांधवाकडून की या समाज बांधवाकडे एवढी कुवत नाही आहे, 29 तारखेचा मोर्चा समाज बांधव घडवून आणणार नाही. आम्हाला परत पण तो मोर्चा कितीतरी पटीनं आम्हाला तितका वेळ आम्हाला मिळालेला आहे मोर्चा चांगल्या प्रमाणात करण्यासाठी आणि पुरेपूर पद्धतीने म्हणजे एकदम फुलफिल तयारीने आमचा समाज 8 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. मोर्चा आमचा 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. आमचं मोर्चाचं ठिकाण सुरुवात राहील, तिथं आमचे जे काही महापुरुष आहेत त्यांच्या फोटोचं पूजन वगैरे करून तेथून मोर्चाची सुरुवात राहील. समोर मोर्चाची सुरुवातीला आमच्या माता भगिनी राहतील, लहान गट जे आहे ते असतील, त्याच्या मागे आमचे तरुण बांधव असतील, त्याच्या मागे आमचे वरिष्ठ बांधव असतील, समाज बांधव. ठिकाण जिजाऊ चौक बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असणार आहे. पार्किंगची व्यवस्था परिमल मंगल कार्यालय मैदान व पुष्पक मंगल कार्यालय मैदान या ठिकाणी गोर बंजारा समाजाच्या या मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व वाहन त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत. परत एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाज बांधवाला मोर्चा काढत आहोत हे माहीत असल्यानंतर पण जाणीवपूर्वक मला सांगायचं आहे की बाबांनो, हे ऊसाचं कोयतं, हे खोरे टोपले टिकाव आपल्या रस्त्याचं फोडण्याचं दगडाचं काम सोडून तेच काम आपण 8 तारखेचं 9 तारखेला करू शकतो. कारण समाजाला खळगी भरण्यासाठी पोटाची कामच करावं लागणार आम्हाला माहित आहे. कारण आम्हाला इथल्या या व्यवस्थेनं चोर गुन्हेगार ठरवला 1871 रोजी आमच्यावर नॉन क्रिमिनल ऍक्ट लादली गेली. जर मागच्या काही वर्षाखाली स्वातंत्र्य काळानंतर 1952-56ला नॉन क्रिमिनल ऍक्ट रद्द करण्यात आली म्हणून सांगतं हे शासन. मग आमचा विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर 12वीला जात असताना अजून पण गोर बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावा लागतो. जर आमचा समाज या जाचकाठीतून मार्गस्थ म्हणजे विमुक्त बाजूला असेल किंवा नील झालेला असेल तरी सुद्धा हा शासन नॉन क्रिमिनल जाचक अटीचं प्रमाणपत्र का मागतोय हे आम्हाला प्रश्न आहे. आणि आमचा समाज आदिवासी आहे. शासनाने कोर्टाने ज्या सूची ठरवल्यात आमच्या समाजासाठी, ज्या कसोटी नेमल्या होत्या, ते 5 मुद्दे होते. त्या 5 मुद्द्यातून आमचा समाज सरळ पास आउट होतोय. या पण गोष्टी समाजाला कळायला पाहिजेत. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो, समाज पुरावे मागतोय. महाराष्ट्राच्या धर्तीवरील मराठा समाज बांधवांना हा प्रशासन हैदराबाद तेलंगणाच्या धर्तीवरचा हैदराबाद गॅजेट लागू करतोय. तिथे कुठेतरी मोजके तोडके मराठा समाज बांधवांच्या नोंदी निघाल्यात कुणबी मराठा म्हणून. आमचं एवढं सांगणं 67,000 गोर बंजारा समाजाच्या नोंदी आहेत तिथं, जेणेकरून आमचा समाज तिथे ST प्रोग्राममध्ये समाविष्ट आहे. एवढंच नाही, आम्हाला गॅजेटचाच आधार पाहून तुम्ही आरक्षण
प्रदान करावं असं आमची मागणी नाही आहे. हे बघा, जगाच्या पाठीवर कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही देशामध्ये जर तुम्ही गोरबंजारा समाजाच्या सानिध्यात येत असाल तर आमचा समाज एकच भाषा बोलतोय, एकाच धर्मगुरूंचं किंवा एकाच महापुरुषांची पूजा अर्चा करतोय, एकाच महापुरुषांच्या विचारसरणीवर चालतोय. आमच्या समाजाचा सण त्योहार एकाच पद्धतीचा आहे, गोर बोलीभाषा एकच आहे. आणि त्याच्यानंतर पण मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही ज्यांना आरक्षण दिलंय त्या समाजाचं आम्ही अभिनंदन करतोय. आम्हाला कुठल्या जाती ते निर्माण करायचा आमचा उद्देश नाही, त्यांचा आम्ही अंतःकरणातून अभिमान बाळगतोय. आम्हाला एवढं सांगायचं आहे, जर उदाहरण पाहिलं तर एखादा समाज महाराष्ट्रातला आणि तेलंगणातला कुठल्याही जाती धर्माचा समाज एका भाषेमध्ये संबंध म्हणजे संवाद साधत नाहीये, परंतु आमचा गोरमाटी समाज धाराशिव जिल्हा ते थेट अमेरिका इथपर्यंत गोरबोली भाषा बोलतोय. मग याच्यापेक्षा अजून कुठले पुरावे पाहिजे? आणि जे काही तुमचे आयोग आहेत, जे काही तुमचं बेरार आहे, या तर मग ते कोर्टली म्हणजे शासकीय सेवेतले जे काही कागदपत्र आमचं दस्तावेज आहे ते तर तुमच्या पुढे आम्ही सादरच करणार आहोत. आणि ते पाहायचंच असेल तर आम्ही उद्या निवेदनाच्या माध्यमातून ते सगळे दस्तावेज निवेदनासोबत जोडणारच आहोत कलेक्टर साहेबांना. आणि त्याच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करणार आहोत. समाजाला रीतसर बाबी लक्षात घेऊन एसटीचं प्रवर्ग तुम्ही प्रदान करा. आणि इतर जे काही समाज बांधव आहेत, दुसऱ्या जाती समुदाय आहेत, त्यांना एसटीचं प्रवर्गात सामील केलेलं आहे, समाविष्ट केलेला आहे. त्या समाजाचं म्हणणं आहे की आमचं एसटीचं प्रवर्ग तुम्ही हिसकावून घेऊ नका. आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आम्हाला शासनानं जे काही आरक्षण देणार आहे ते आरक्षण आमचं विजय एनटीचं मोजकं तोडकं आरक्षण आहे, त्या वेगवेगळी प्रवर्ग सूची करून त्याच्यामध्ये तो आरक्षण आधीचा होता तो समावेश करून जितकी टक्केवारी राहील त्या पद्धतीचं आम्हाला आरक्षण प्रदान करण्यात यावा. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय गोर, जय सेवा. 3.5% आरक्षण हा तुटपुंज आहे, -10 आहे. आणि ते कुठेतरी आम्हाला पुरेसं नाही आहे. आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर मागच्या काही काळामध्ये वंजारा समाज त्यांना पण आमच्यामध्ये डिवायडेशन केलं 5-5.5%तून, राहिले 2-2.5%. आणि 14 जाती 28 उपजाती हे आरक्षण कुठेतरी आम्हाला पुरेसं नाही आहे. आणि 100% याच्या माध्यमातून आमच्या समाजाची हानी म्हणजे निश्चितच झालेली आहे.